मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर गेले आणि एक योजना घेऊन आले. 500 रुपयामध्ये 1 करोड मराठा तरुणांना मी उद्योजक बनवणार, व्यावसायिक बनवणार, असं मनोज जरांगेंचं स्वप्न आहे. मात्र या स्वप्नामध्ये 500 रुपये कोणाकडे द्यायचे आहेत, 500 रुपये भरून काय होणार आहे आणि 500 रुपयामध्ये खरंच मराठा तरुण उद्योजक बनणार आहेत का, 500 रुपयांची योजना काय आहे, या संपूर्ण योजनेची आपल्याला डिटेल्स मध्ये या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मनोज जरांगे पाटील हे नाव ऐकलं की भल्या भल्यांच्या डोळ्यामध्ये येतो तो निरागस चेहरा आणि एक सच्चा माणूस. कुठेतरी आपल्या समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारा हा नेता खरंच आज माणसांच्या डोळ्यामध्ये एक उज्ज्वल तारा बनून राहिलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी किंवा आरक्षणासाठी वेगवेगळी आंदोलनं केली आणि त्याच्यामधला संघर्ष जर पाहिला तर अतिशय वेदनादायी हा संघर्ष होता. गेल्या 10-12 वर्षापासूनचा हा संघर्ष होता आणि संघर्षामधून निर्माण झालं, मुंबईला गेले आणि आरक्षण मिळवून दिलं. आता आरक्षण तर मिळवून दिलं, मात्र जे शिकतायत मुलं त्यांच्यासाठी आरक्षण झालं, जे शिकत नाहीयेत त्यांच्यासाठी काय, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. म्हणून जरांगे पाटलांनी एक योजना तयार केलेली आहे आणि ती योजना म्हणजे जे एज्युकेशन घेत आहेत, जे कुठेतरी अधिकारी बनण्याच्या मार्गावर आहेत किंवा एक प्रकारे स्वतः अवलंबून आहेत, जॉब करतायत, कुठेतरी प्रायव्हेट नोकरी सुद्धा करतायत, त्यांच्यासाठी काही नाही. त्यांच्यासाठी आरक्षण दिलंय आपण, त्यांना शिकण्याची संधी आहे. मात्र जे व्यक्तीसाठी शिक्षण त्यांनी सोडून दिलेलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी कुठंतरी आता आपल्याला मार्ग शोधायचा आहे, असं जरांगे पाटलांचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न म्हणजे 500 रुपयामध्ये उद्योजक बनवायचं. बरं, 500 रुपयात होणार आहे का ते? तुम्हाला विचार पडला असेल की 500 रुपये देऊन काय होईल. तर 500 रुपयामध्ये सुद्धा व्यावसायिक बनवणार आहे असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. तर याचं काय करायचं आहे, तर 500 रुपये जे आपण बाहेर कुठेही जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळ्या पार्ट्यांनी खर्च करतो, देवाला देणगी देतो, सप्ताहामध्ये आपण एवढे पैसे खर्च करतो. मग आपण काय करू, 500 रुपये जमा करू आणि ते जमा केलेले 500 रुपये आपण वर्षालाच वेगवेगळ्या लोकांचे झालेले मिळून पैसे वेगवेगळ्या लोकांना पैसे वाटू आणि त्याच्यामधून धंद्याला लावू, व्यवसायाला लावू आणि असं करून आपण प्रत्येक तरुणांना संधी देऊया, प्रत्येक यांना संधी देऊया की आपण उद्योजक बनवण्याचं काम करूया. म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हे आता उद्योजक बनला पाहिजे, उद्योजक बनला गेला पाहिजे, असं जरांगे पाटलांचं स्वप्न आहे. आणि या स्वप्नामध्ये भरारी देण्यासाठी किंवा एक प्रकारे स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जर हातभार लावायचा तो आपल्याला लावायचा आहे. आणि यामध्ये प्रत्येक तरुणाला जागरूक करायचं आहे की जरांगे पाटलांची नवीन योजना आहे, तुला या योजनेमध्ये काम करायचं आहे आणि तू लवकरच या योजनेमधून व्यावसायिक होणार आहेस. म्हणून आता पाटील पुढची योजना लवकरच सांगतील. अजून काही पुढची योजना आली नाही की नेमकं ते 500 रुपये कुठं जमा करायचे आहेत किंवा कोणाकडे करायचे आहेत, काय सगळं करायचं आहे, हे लवकरच आता त्याचं नियोजन चालू आहे. आणि या नियोजनामध्ये जरांगे पाटील सांगतीलच. मात्र आपल्याकडे जी माहिती आली त्या माहितीप्रमाणे आपण आता सांगितलं की 500 रुपयामध्ये अशी अशी गोष्ट करणार आहेत आणि सर्व तरुणांना एक प्रकारे 500-500 रुपये जरी 1 कोटी जणांनी तयार केले, रुपये जरी 1 कोटी लोकांनी तयार केला तर 1 कोटी रुपये तयार होतात. ते विचार करा, 500-500 रुपये तयार करायला 5 पट पैसे तयार होणार आहेत. मग 5 पट नाही 50 पटच्या वर होतील. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जरांगे पाटीलांनी हे सगळं केलेलं आहे आणि पैसे तयार करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणून आता आपल्याला फक्त एक करायचंय की जरांगे पाटलांना साथ द्यायची आहे. आपण वेगवेगळ्या समाजाचे नेते पाहतो, ते नेते म्हणजे वेगवेगळ्या लोकांना त्रास देणारे असतात, वेगवेगळ्या लोकांसाठी कुठेतरी वाईट वागणारे असतात आणि स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या परिवाराला कसं पुढे जायचं हे सगळं बघणारे असतात हे नेते. मात्र जरांगे पाटील एकमेव नेता आहे जो फक्त समाजाचे हित बघतो आणि स्वतःच्या समाजासाठी लढतोय हा माणूस. म्हणून कुठेतरी या माणसाला साथ देणं गरजेचं आहे आणि आपली साथ हीच त्या माणसाची कुठेतरी एक प्रमाणे जी आहे ती मेहनत आहे, कमाई आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जर तुम्हाला
काही करता नाही आलं तर फक्त त्या माणसाला नावं ठेवू नका किंवा बदनाम करू नका. हा माणूस समाजासाठी लढतोय. समाजातील माणसांना पुढे नेण्यासाठी कुठेतरी काहीतरी त्याचा करण्याचा नियम आहे. नाहीतर असं कुणीही जात नाही मुंबईला, काही करत नाही, कुठेही इकडे तिकडे हिंडत नाही, माणसं अंगावर घेत नाही, स्वतःच्या समाजासाठी हा माणूस घेतोय, फक्त त्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.